नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिले म्हणजे 29 तारखेला येत आहे गुरुपौर्णिमा आणि स्वामी भक्त अनेक दिवसापासून जे आहे या दिवसाची वाट बघत असतात, अनेक सेवा ज्या आहे ती करत असतात. त्याचबरोबर जर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी ह्या 5 गोष्टी केल्या तर अर्थातच आपले गुरु आपल्यावर प्रसन्न होणार आहेत. त्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊया. सगळ्यात पहिले म्हणजे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि आपल्या गुरूंचे नामस्मरण करावे. सगळ्यांचे गुरु वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे जे पण तुमचे गुरु त्यांचं नामस्मरण नक्की करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गुरूंची तुम्हाला पूजा करायची आहे. फुलं हार अर्पण करून एखादी छोटीशी गोड वस्तू जी आहे त्यांना अर्पण करायची आहे आणि तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे. जर गुरु तिथे नसतील तर अर्थातच तुम्ही त्यांची प्रतिमेची सुद्धा पूजा करू शकता. आता त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या गुरूंनी दिलेली शिकवण असते त्याचं चिंतन तुम्हाला करायचं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कधी सुद्धा करू शकता. प्रत्येक गुरु आपल्याला मार्गदर्शन ज्ञान देत असतात, त्याचं चिंतन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या पुढे दिवा लावायचा आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जे काही आपल्याला शिकवण ज्ञान दिलेलं असतं त्याचे आपल्याला आभार मानायचे असतात, कारण गुरुमुळे आपल्याला खूप सारं ज्ञान मिळत असतं, मार्गदर्शन मिळत असतं आणि त्याच्यामुळेच आपल्या जीवनाला खरा मार्ग मिळत असतो. त्याच्यामुळे अर्थातच आपल्याला त्यांचे आभार व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार कधी सुद्धा म्हणू शकता. 21 वेळेस तुम्हाला ओम श्री गुरुदेवाय नमः हा मंत्र नक्की म्हणायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.